विलास शिंदे यांच्या हत्येचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी संतप्त मागणी वरळी पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नीने केली। शिंदे यांच्या मारेकरांना फासावर लटकवा अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। शहीद पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आज वरळी बंदची हाक देण्यात आली आहे। सध्या आपण वरळी येथील पोलीस वसाहतीत आहोत, जिथे विलास शिंदे राहत होते। त्यांना श्रद्धांजली वाहण्याचं काम सुरू आहे। तसंच या पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलिसांच्या पत्नी स्वतः विलास शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचं काम करत आहेत। अत्यंत संतप्त अशा भावना आहेत या घटनेनंतर। या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नींची नेमकी काय व्यथा आहे, त्यांची काय मागणी आहे, हे आपण त्यांच्याशी चर्चेमधून जाणून घेणार आहोत। विलास शिंदेंवर तो हल्ला झालाय, तो हल्ल्याची केस ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालली पाहिजे। आणि जसं दिल्लीच्या निर्भया केसमध्ये मायनर्स होते त्यांना मोठ्यांचे कलम लावले, मोठ्या मुलांचे एल्डर्सचे कलम लावले, तसे ह्यांच्यावरती पण लावले, कारण हे मायनर्स आहेत यामध्ये पण। त्यांना त्यांच्यावर तशी केस चालवून त्यांना अजामीन पात्र गुन्हा म्हणून त्यांचा सिद्ध झाला पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आम्हाला हीच मागणी आहे। हे आज मुख्यमंत्र्यांना कळलं की आमचे जे पोलीसवाले ते 24 तास 12 तास ड्युट्या करतात, मग तुम्ही त्यांना न्याय का नाही देत आहे? तुम्ही कशाला सांगतात की आम्हाला वेळ कशाला हवी तुम्हाला? तुम्ही ऑन ड्युटी हल्ला केला, तुम्ही त्याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे। त्याच्या वर्दीचा खून झालाय तर विलास शिंदेला न्याय मिळाला पाहिजे सर। आणि आमची अजून एक मागणी आहे की इतर सरकारी कर्मचारी स्वतःच्या मागण्यांसाठी हक्कासाठी रस्त्यावर उतरू शकतात, बंद करू शकतात, संप करू शकतात, युनियन करू शकतात। मग पोलीस बांधवांना का नाही युनियन? त्यांनी फक्त वर्षांच्या दबावाखाली सतत ड्युटी करायची का? त्याचं फ्रस्ट्रेशन सगळं आम्हा फॅमिलीला झेलावं लागतं। आमची फक्त शासनाकडे एवढीच मागणी आहे की पोलिसांची पण युनियन झाली पाहिजे। त्यांच्या मागण्या, त्यांचे हक्क कोण पुरवणार? पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नींच्या संतप्त अशा भावना आहेत, याची दखल मुख्यमंत्री स्वतः तातडीने घेणार का, हाही एक प्रश्न निर्माण होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जैतपालसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।